वेलकम फ्रेंड्स. तर आपण व्हॉइस हा टॉपिक बघतोय आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं 8 वेगळ्या टेन्सेसचा पॅसिव्ह वॉइस पाहिलाय. याशिवाय मोडल व्हर्ब असणाऱ्या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस पाहिलाय. आज आपण इन्फिनिटिव्ह वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, या 3 घटकांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. तर त्याच्यापूर्वी आधी मी तुम्हाला सांगायचं आहे की व्हॉट इज इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर TO2 प्लस V1, TO2 प्लस V1, टू गो, टू प्ले, टू राईट, टू ईट, याला इन्फिनिटिव्ह म्हणतो. आता त्याचा इन्फिनिटिव्ह करताना आपल्याला काय करावं लागेल, उदाहरणार्थ बघा, त्या इन्फिनिटिव्हच्या आधी टू बीची किंवा टू हॅवची रूपे येतात. कुणाची? टू बीची रूपे. एम इज आर अधिक इन्फिनिटिव्ह अधिक ऑब्जेक्ट, किंवा हॅव हॅज हॅड अधिक इन्फिनिटिव्ह प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारच्या रचना असतात. आपण बघूया त्यातला इन्फिनिटिव्ह बघूया आपण. हा ॲक्टिव्ह व्हायचा फॉर्म्युला आपला सब्जेक्ट प्लस एम इज आर किंवा वॉज वेअर. थोडक्यात काहीतरी टू बी प्लस टू प्लस V1 प्लस O. तर याचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला काय करावं लागेल बघा. सो वाईल चेंजिंग इट इन टू पॅसिव्ह वॉइस, आधी सब्जेक्ट होईल, हा ऑब्जेक्ट सुरुवातीला आला तर सब्जेक्टमध्ये कन्व्हर्जन होईल, प्लस एम इज आर आय असं राहील. याशिवाय तुमचं वॉज वेअर प्लस 2 प्लस B प्लस या V1चं काय होईल, V3 होईल, प्लस बाय प्लस O. हा सब्जेक्ट शेवटी गेल्यानंतर तो O होईल. जसं यू आर टू क्लीन दिस रूम, वाक्य काय, यू आर टू क्लीन दिस रूम. मग दिस रूम इज टू बी क्लीन्ड बाय यू. शी वॉज टू, बघा, शी वॉज टू हेल्प अस, शी वॉज टू हेल्प अस. मग काय झालं, अस म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, त्याचं सब्जेक्टमध्ये कन्व्हर्जन करताना काय होईल, वी होईल. वी वर टू बी हेल्प्ड बाय हर. म्हणजे अशा प्रकारे वाक्य होतील आपली. काय काय होतील बघा, यू आर टू क्लीन धिस रूम. आता हे समजून घेणं गरजेचं आहे. यू आर टू V1 क्लीन आणि दिस रूम ऑब्जेक्ट, दिस रूम आहे. म्हणजे याप्रमाणे काय होईल, सब्जेक्ट तो सुरुवातीला आला का सब्जेक्ट होईल, दिस रूम इज टू बी क्लीन्ड बाय यू. काय झालं आन्सर मग आपलं, दिस रूम आर नाही येणार, तर दिस रूम सिंग्युलर आहे त्यामुळे इज येणार. दिस रूम इज टू बी क्लीन्ड, दिस रूम इज टू बी क्लीन्ड बाय यू. हे एक उदाहरण कुणाचं झालं, आपलं इन्फिनिटिव्ह असलेल्या सेंटेन्स झालं. बघा, सी द दिस इज द एक्झाम्पल ऑफ इन्फिनिटिव्ह. आता याशिवाय आपल्याला आणखीन काही उदाहरणं घेता येतील. सी फॉर एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही. बघा, ही
इज, ही इज टू, बघा ही इज टू कॅरी, CARRY, ही इज टू कॅरी धिस लगेज. He is to carry this luggage. He is to carry this luggage. मग ऑब्जेक्ट कुठे आहे? This luggage. So what is the answer? This luggage, LUGGAGE, is to be. is to च्या पुढे बी घ्यायचं आहे, टू बी. मग काय घ्यायचं आहे? V3 कुणाचा? कॅरीचा. काय कॅरीचा? V3 is to be carried. CARRIED बाय हिच ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्ट ऑफ ही इज हिम. बाय हिम. गॉट इट? आन्सर कळलं का? म्हणजे इज टू कॅरीचा काय झाला? इज टू बी कॅरीड. म्हणजे हे झालं तुमचं टू बी. एमीज आर वाज वेअर झालं. आता टू हॅव बघूया आपण. टू हॅवचा फॉर्म्युला काय होईल? टू हॅवचा फॉर्म्युला सुद्धा सेम आहे, फक्त चेंज करावं लागेल आपल्याला. काय बघा, एक झालं. आता हे दुसऱ्या नंबरचं आहे. टू हॅवचा फॉर्म्युला असेल तर हॅव हॅज पास्ट टेन्स, हॅड आणि विल हॅव. त्याचप्रमाणे इथं पण तसंच असेल. हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव. बघा म्हणजे काय झालं? यू हॅव, बघा यू हॅव टू सॉल्व धिस प्रॉब्लेम. बघा यू हॅव टू सॉल्व धिस प्रॉब्लेम. मग धिस प्रॉब्लेम हॅज टू बी सॉल्व बाय यू. She will have to cook food for us. काय झालं? She will have to cook food for us. Food is object. So food will have to be cooked for us by her. म्हणजे काय झालं आपलं आन्सर बघा? She will have. या फॉर्म्युलेमध्ये कुठलाही वर्ब घ्या, काही ठेवू शकता तुम्ही. She will have to cook food for us. So learners, students, here food is object. म्हणजे काय केलं पाहिजे? will have to cook. So will have to be cooked. काय पाहिजे? will have to be cooked. म्हणजे सुरुवात फूड न करा. काय आलं मग? फूड च्या पुढे विल हॅव टू वापरा. विल हॅव टू च्या पुढे बी घ्या. टू बी. कुकचा थर्ड फॉर्म कुक्ड. फॉर अस बाय हर. माझ्या मते तुम्हाला असे काही उदाहरणं, आणखीन एक दोन उदाहरणं तुम्हाला सफिशियंट होतील. म्हणजे इन्फिनिटिव्ह हा टॉपिक आपला व्यवस्थित समजून होईल. आता यानंतर आपण बघूया हॅव. विल हॅव घेतला आपण. हॅव, हॅज, हॅड यापैकी काही घेऊ शकता. बघा मनोज हॅज टू रीड अ लेसन लाउडली. Manoj has to read a lesson loudly. Where is the object? A lesson. वर्बला लागून असतो. म्हणजेच काय झालं? A lesson has to be. Read चा थर्ड फॉर्म आहे read. स्पेलिंग इज सेम. has to be read. A lesson has to be read loudly. Adverb है by Manoj.
बाय दिस वे यू कॅन चेंज. तुम्ही इथं वर्ब चेंज करू शकता. हॅडच्या ठिकाणी तुम्ही हॅड घेऊ शकता. म्हणजे आपलं काय झालं सेंटेन्स, मनोज हॅड टू रीड अ लेसन लाऊडली. ह्याचा आन्सर काय होईल, अ लेसन. हॅडच्या ठिकाणी काय करणार आहे, हॅड. बाकीचा भाग सेम आहे. हॅड टू बी रेड लाऊडली बाय मनोज. दिस वे आपण काय पाहिलं, कोणत्याही इन्फिनिटिव्ह सेंटेन्स, इन्फिनिटिव्ह असलेल्या सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा तो पाहिला. बघा आणखीन एक फार तर उदाहरण बघा. दे हॅड टू. बघा दे हॅड टू क्लीन द रूम. दे हॅड टू क्लीन द रूम. द रूम इज ऑब्जेक्ट. सो दे हॅड टू क्लीन द रूम. मग काय झालं, द रूम हॅड टू बी. म्हणजे हॅड टू क्लीनचं काय झालं, हॅड टू बी क्लीनड. हॅड टू बी क्लीन बाय दे. देचा ऑब्जेक्ट देम. सो दॅट सिम्पल. सो बाय दिस वे आपण काय पाहिलं, हाऊ टू फॉर्म पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इन्फिनिटिव्ह सेंटेन्सेस विथ इन्फिनिटिव्स. ठीक आहे. सो आफ्टर दिस आपण बघणार आहे इम्पेरेटिव्ह. बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस बघूया. सी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सी नेक्स्ट टॉपिक इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस दोन प्रकारे होतो. बिफोर दॅट लेट अस नो व्हॉट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आधी शिकणं गरजेचं आहे. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की जे सेंटेन्स ऑर्डर, रिक्वेस्ट, ॲडवाइस, सजेशन व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं त्याला म्हणायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ऑब्जेक्ट मेन वर्ब होते. कशाने होते, मेन वर्बनं. उदाहरणार्थ पुश द कार, ओपन द विंडो, शट द डोअर, रीड धिस स्टोरी लाऊडली, कॉल देम हिअर. म्हणजे या सेंटेन्सची सुरुवात वर्ब झालेली आहे. बघा आता ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला काय होईल, व्हॉट विल द फॉर्म्युला ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस. तर आपण बघतोय की आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस शिकतोय आपण. काय शिकतोय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस किंवा सेंटेन्स. सी दॅर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं काय होईल, ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज फर्स्ट वर्ब, देन प्लस ऑब्जेक्ट. जसं पुश द कार, ओपन द विंडो, चेंज द व्हॉइस, कॉल हिम, हेल्प देम वगैरे वगैरे. ह्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना काय होईल, मग सुरुवात लेट न करावी लागेल आपणाला, प्लस ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. म्हणजे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस बाय असेल तर बाय प्लस यस जर असेल तर. म्हणजेच काय झालं, कॉल द पोलीस, कॉल द पोलीस. सो हिअर पोलीस, द पोलीस इज ऑब्जेक्ट, कॉल इज वर्ब, पोलीस इज ऑब्जेक्ट. फॉर्म्युल्यामध्ये बसवा, लेट द पोलीस बी कॉल्ड, लेट द पोलीस बी कॉल्ड. इथं कोणाकडून, बाय यू वगैरे. बघा म्हणजे काय झालं आन्सर आपलं, लेट द पोलीस बी कॉल्ड. काय आलं, कॉल द पोलीस, लेट न सुरुवात करा, देन ऑब्जेक्ट, लेट द पोलीस बी कॉल्ड. प्रत्येक वाक्य अशा प्रकारे होईल. पुश द कार, पुश द कार. काय होईल मग, ऑब्जेक्ट द कार, लेट द कार, लेट द कार, देन बी, थर्ड फॉर्म ऑफ पुश, pushed
लेट द कार बी पुश्ड. सेम वे आणखीन काही उदाहरणं बघा. बघा, sing a song. Sing a song. So here a song is object. So you have to begin with let. Let च्या नंतर काय करावं लागेल? ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. Let a song. Then be, थर्ड फॉर्म ऑफ sing घ्यावं लागेल. नेहमीच घ्यावं लागतं. Sing, sang, sung. So what is answer? Let a song be sung. काही डाऊट यामध्ये नाही आहे. आता बघा, आता प्रत्येक वेळेस आपणाला लेटने सुरुवात करावी लागते. काही वाक्य लेटने वाक्याची सुरुवात असते, म्हणजे दिलेल्या सेंटेन्सची सुरुवातच लेटने होत असते. उदाहरणार्थ, लेट द चिल्ड्रन play here. So the children is object. मग काय झालं? Let the children be played here. बघा, let the children be played here. किंवा दुसरं वाक्य घेऊ शकता तुम्ही, let them. बघा, दुसरं सेंटेन्स काय होईल? अजून एक, let them play cricket. Let them play cricket. So them is object, cricket is object. So लेटच्या पुढे काय करूया? ठरल्याप्रमाणे लेट चा क्रिकेट, लेट क्रिकेट बी. प्लेचा थर्ड फॉर्म प्लेड, बी प्लेड. लेट क्रिकेट बी प्लेड बाय देम. इथं देम ऑलरेडीच देम ऑब्जेक्ट मध्ये आहे, त्यामुळे बायच्या पुढे पण तो ऑब्जेक्टच राहील. बाय देम. देम इज ऑब्जेक्ट. सेकंड एक्झाम्पल, लेट these students write their papers, or you can say solve their papers. राईट च्या ऐवजी आपण सॉल्व हा शब्द वापरूया. सो यू विल गेट डिफरंट आयडिया. सॉल्व. सो लेट these students solve their papers. सो दिस स्टुडंट ऑब्जेक्ट हा एक आहे, आणि their papers also ऑब्जेक्ट. सांगा आता सुरुवात कशाने करायची? मग आता लेट न ठरल्याप्रमाणे लेट न करा. लेट their papers, let their papers. पुढं सॉल्वचा थर्ड फॉर्म म्हणजे बी घ्यावं लागेल, आणि मग थर्ड फॉर्म सॉल्व. लेट देअर पेपर्स बी सॉल्व बाय दिस स्टुडंट्स. अशा प्रकारे आपण काही सेंटेन्सेस लेटने सुरुवात आहे ते पाहिलं. आता याच्यातला दुसरा प्रकार आहे बघा. यामध्ये दुसरा एक प्रकार आहे, म्हणजे एकच वाक्य दोन प्रकारे आपणाला करता येतं. एकच वाक्य आपणाला दोन प्रकारे करता येईल. ते वाक्य कसं बघा. बघा, यू आर, मी पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला देतोय. पॅसिव्ह व्हॉइस, यू आर प्लस टोल्ड. जर सांगितलं असेल तर, रिक्वेस्ट केली असेल तर रिक्वेस्टेड. यू आर रिक्वेस्टेड, यू आर ऑर्डर्ड, ORDERED. यू आर ॲडवाइज्ड, एक्सेट्रा. म्हणजे इत्यादी वर्ब वापरायचं आहे त्या अर्थानुसार. यू आर ॲडवाइज्ड टू प्लस गिवन सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, टेक
टेक धिस medicine twice in a day. Twice in a day. See the sentence. What is the sentence? Take this medicine twice in a day. आपल्याला माहित आहे की डॉक्टर आपल्याला सल्ला देतात, म्हणजे इथं सल्ला दिलेला आहे, म्हणजे ठरल्याप्रमाणे काय करायला गेलं इथं, यू आर टेक दिस मेडिसिन सल्ला आहे, त्यामुळे ॲडवाइज्ड, यू आर ॲडवाइज्ड टू टेक. बघा, यू आर ॲडवाइज्ड TO2 म्हणजे टू वापरावं लागेल प्लस गिवन सेंटेन्स टू टेक, टूच्या पुढं सेंटेन्सचं पुढचं वाक्य आहे असल्या वाक्य, टू टेक पुढं दिस मेडिसिन ट्वाइस इन अ डे. दिस मेडिसिन ट्वाइस इन अ डे. इन अ डे. माझ्यामध्ये तुम्हाला कळलं असेल आपण काय केलं, ज्या वाक्यातून सल्ला दिला जातो, रिक्वेस्ट केली जाते, तिथं टोल्ड, रिक्वेस्टेड, ऑर्डर्ड हा शब्द वापरायचा, हे वर्ब वापरायचं, त्यापुढे टू लिहायचं आणि मग गिवन सेंटेन्स लिहायचं. दुसरं सेंटेन्स बघा, हेल्प द पुअर. बघा, हेल्प द पुअर, गरिबांची मदत करा. हेल्प HELP, हेल्प द पुअर. द पुअर मीन्स पुअर पीपल. द पुअर इज ऑब्जेक्ट. हे वाक्य आपल्याला दोन प्रकारे करता येईल. लेट न पण करू शकता, लेट द पुअर बी हेल्प्ड, किंवा यू आर, बघा, यू आर रिक्वेस्टेड, टोल्ड, ऑर्डर्ड यापैकी योग्य तो शब्द वापरा. यू आर टोल्ड टू च्या पुढं गिवन सेंटेन्स करायचंय, हेल्प द पुअर. काय करायचंय, यू आर टोल्ड टू च्या पुढं दिलेलं वाक्य लिहायचंय. आता बघा, डोंट मेक अ नॉइज. नेक्स्ट सेंटेन्स इज डोंट मेक अ नॉइज. डोंट मेक अ नॉइज. डोंट मेक अ नॉइज. अ नॉइज इज ऑब्जेक्ट. असं असलं तरी सुद्धा काय म्हणणार इथं, यू आर टोल्ड, वॉर्नड, यू आर वॉर्न नॉट टू. बघा, आता डोंट असल्यामुळे आपल्याला नॉट टू लिहावं लागेल. नॉट टू, यू आर वॉर्न नॉट टू मेक अ नॉइज. फक्त काय केलं आपण, डोंटच्या जागी नॉट टू वापरलं. म्हणजे हा भाग सोपा आहे, अवघड नाहीये. म्हणजे अशा प्रकारे समजा प्लीजचं सेंटेन्स असेल तर काय करायचं, मग एखाद्या वाक्यामध्ये प्लीज असेल तर काय करायचं. सी देअर, प्लीज असेल तर काय करायचं बघूया आपण. प्लीज ओपन द डोअर, असं सेंटेन्स आहे. प्लीज ओपन द डोअर म्हणजे रिक्वेस्ट केलेले. म्हणजेच काय झालं, प्लीज शब्दासाठी आपण काय करणार आहे, यू आर रिक्वेस्टेड. यू आर रिक्वेस्टेड, यू आर रिक्वेस्टेड. इथंपर्यंतचा भाग झाला. च्या पुढे काय घ्यायचं आहे, टू लिहायचं आहे. यू आर रिक्वेस्टेड टू, पुढचं सेंटेन्स आहे असं लिहा. प्लीज शब्द काढून टाका कारण आपण रिक्वेस्टेड लिहिले. यू आर रिक्वेस्टेड टू ओपन द डोअर. जस्ट बघा, फक्त ओपन द डोअर असेल तर काय करायचं, ओपन द डोअर. द डोअर इज ऑब्जेक्ट, त्यामुळे हे वाक्य दोन प्रकारे करता येईल. बघा, लेट द डोअर बी ओपनड. लेट द डोअर बी ओपनड मगाच्या सूत्राप्रमाणे करूया आपण. किंवा यू आर ऑर्डर्ड, यू आर ऑर्डर्ड टू. यू आर ऑर्डर्ड टू म्हणजे या सूत्राप्रमाणे यू आर ऑर्डर्ड टू गिवन सेंटेन्स काय आहे,
ओपन द डोअर. यू आर ऑर्डर टू ओपन द डोअर. म्हणजे आपण सूत्राप्रमाणे यू आर ऑर्डर टूचा भाग लिहिला आणि मग राहिलेलं वाक्य लिहिलं. यू आर ऑर्डर टू ओपन द डोअर. किंवा द डोअर शुड बी ओपनड. बघा 3 प्रकारे वाक्याचा व्हायस करता येतो. द डोअर शुड बी म्हणजे शुडचा वापर करून आपल्याला करता येईल. शुड बी, द डोअर शुड बी ओपनड. तसंच हेल्प द पुअर, द पुअर शुड बी हेल्पड. बघा लव युअर नेबर्स, युअर नेबर शुड बी लव्ड. म्हणजे शुड बीचा वापर करून सुद्धा आपणाला पॅसिव्ह वॉइस करता येतो. अशी काय उदाहरण बघूया आपण शुडची. बघा मगाशी वाक्य पाहिलं आपण हेल्प द नीडी. मगाशी पाहिलं तर आपण पुअर पाहिलं, आता नीडी बघूया. नीडी म्हणजे नीडी पीपल, नीडफुल पीपल, गरजू लोक. म्हणजे काय झालं, 2 प्रकारे वाक्य करता येईल आपल्याला. एक तर लेट न करा, लेट द नीडी बी हेल्पड. नसेल तर यू आर करा, यू आर ॲडवाइज्ड. तुम्हाला सल्ला दिला जातो कशाचा, यू आर ॲडवाइज्ड टू हेल्प द नीडी. किंवा शुडचा वापर करून द नीडी शुड बी हेल्पड. बघा अशाही प्रकारे घेईल. वाक्याची सुरुवात द नीडी न करा म्हणजे ऑब्जेक्ट न करा, नाही तो ऑब्जेक्ट सुरुवातीला आल्यानंतर सब्जेक्ट होईल. द नीडी शुड बी हेल्प. आपल्याला एक रूल माहीत पाहिजे. द पुअर म्हणजे पुअर पीपल, द रिच म्हणजे रिच पीपल एक्सेट्रा. म्हणजे आपणाला माहीत असणं गरजेचं आहे की आपणाला एखाद्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस 3 प्रकारे सुद्धा करता येईल. बेसिकली कुठल्या सेंटेन्सचा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा. आपण पाहिलं की जर प्लीज असेल तर यू आर रिक्वेस्टेड घेतला. बघा यू आर रिक्वेस्टेड घेतला, प्लीज असेल तर प्लीज काढून टाकलं. म्हणजे अशा प्रकारे आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस पाहिलेला आहे. आता अशी काही उदाहरणं तुम्हाला करता येतील का की ज्या योगे तुम्हाला चेंज द व्हाईसची अतिशय डिटेलमध्ये कल्पना येईल. म्हणजे यामध्ये कोणत्या प्रकारच्या चुका तुमच्या होणार नाही आहेत. तर आपण पुढच्या टॉपिकला बघणार आहोत की इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस. तोपर्यंत मी आत्तापर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये इन्फेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा 3 प्रकारे पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं असतं याच्याबद्दल माहिती घेतली. हा व्हिडिओ पुन्हा करा, पुन्हा पहा, सराव करा. नुसतं बघण्यापेक्षा माझ्या मते पाहत नोट्स लिहून काढा, काही बाहेरची उदाहरणं सॉल्व करा, जेणेकरून याच्याविषयी शंका मनात राहणार नाही आहेत.